नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज जामखेडीविषयी व्हिडिओ बनवायचा आहे। आपल्याला जामखेडीविषयी म्हणजे जामखिळा आपल्याला भरपूर जामखिळी येतात, गळ्याला जामखिळी येतात, काकामध्ये जामखिळी येतात, तुम्हाला सांगतो मानवरती जामखिळी येतात, कुठं अशा गळ्याच्या भोवतीने भरपूर जामखिळी येतात। मग जामखेडी आपल्याला येतात काय येतात? जामखेडी आपल्याला अशा उष्णता होऊन काळपटपणा होऊन काळपटपणा पडल्या ना, गुड्या पडल्याने होत्यात आणि जामखिळी आपल्याला तिथं तयार होती। मग जामखिळी यायचं वय म्हणजे 35 वय आपल्या पूर्ण झालं की 35च्या पुढे जामखिळी भरपूर चालू झाल्या। जसं जसं वय होईल तसं मग प्रत्येकाला जामखिळी येत नाही, जामखिळी येतात असं बघून लोकांना जामखिळी येतात। मग त्या जामखिळीविषयी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। आपण जामखिळीला भरपूर वेळा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला यशस्वी झालेला आहे, म्हणून आपण आज जामखेडीविषयी औषध बनवणार आहे। जामखेड तुमची आज औषध असं लावलं की एक अर्ध्या ते पाऊण तासातच तुमची जामखेड अशी गळून पडणार, डायरेक्ट एकदम गळून पडणार। मग त्याच्यासाठीच आपल्याला जामखेडी विषयीच आपल्याला बनवायचं आहे। आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हो का काडीची पेटी, हो का आपल्याला काडीची पेटी लागणार आहे। आता काडीची पेटी तुम्ही म्हणता दादा काय बॉम्ब बिम करतोय का जाळ करतोय तू, पण आपल्याला या काड्याच्या पेटीचा कसा उपयोग करायचा आहे तुम्हाला मी दावणारच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चुनापुडी, हो का चुनापुडी आपली तंबाखू ही खात्यात, पानं ही खात्यात ना, आपल्याला चुना हे आपल्या शरीरासाठी इतका भरपूर चांगला आहे ना। चुन्याची रोज मग काही लोक थोडीशी लहानशी आपली डाळीच्या बारीक तुकडे एवढी गुळी करून पण अशी गिळतात, कारण शरीराला आपल्या चुना ही समजात श्रेष्ठ असतो। आणि तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला निरमा, आपली वॉशिंग पावडर निरमा हे आपल्याला लागणार आहे। ह्या तिन्हीचं मिळून आपल्याला बनवायचंय औषध। जामखेडीसाठी आपल्याला औषध बनवायचं आहे, आणि आपण कशा पद्धतीने बनवतोय औषध ते तुम्ही आता पहा। आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे जामखेडी आपल्याला आली, जामखेडी आली की आपण काय करतो, नाव्याकडे जातो, वारीकडे जातो, आपल्याला जामखेड झाली मग ती काय म्हणतो, ही जामखेडी मी काढतो पण मला 200 रुपये द्यावा लागते आणि 500 रुपये द्यावा लागते आणि तुमच्या भरपूर जामखेड्या असते आणि तसं। मग ती काय करतो, जामखेड घेतो, तुम्हाला सांगतो थोडं औषध लावतो, असं दोऱ्याने पॅक बांधून जामखेड अशी वडून लांबली जाते। मग ती वडून तिला गाठ मारून टाकतो, मग ती म्हणतो 2-3 दिवसांनी तुमची जामखेड गळून पडणार। परंतु गळून पडती जामखेड पण परत त्याच जागेवर जामखेड परत मोठी व्हायला लागती। अशी जामखेडी अशा टिचटीच अशा लांब त्याला अशा वडल्या तरी इतकं बेकार, 4 माणसात गेलं तरी बेकार दिसतात। कुठं डोळ्याच्या वरती जामखेड येतात, गळ्यावरती येतात, मानवरती येतात, तुम्हाला सांगतो कोणाच्या छातीवरती येतात, पाठीवरती एवढ्या मोठमोठ्याला जामखेडी असतात। मग त्याच्यामुळं काय लोकांना ते इतक्या भरपूर जामखेडी येतात का नाही, पण त्या जामखेडी आपण कशा चुटकी सरशी घालवतोय ते तुम्ही पहा। आणि दुसरी गोष्ट जामखेड काय लोक काय करतात, अगरबत्ती आपली देवाला ओवाळतो आपण, ती उदबत्ती अगरबत्ती घेतात, ते जामखेडीला त्यांनी चटका देतात, असं पोळीवतात। आपल्याला एवढं वात लावायला गेलं, थोडी काढायची जळायला लागली तरी किती त्रास होतो, पण ते अशा पोळीवतात। काय वैतागलेले असतात ना, ती पोळून म्हणलं तरी जामखेडी जाळून टाकतात, परंतु परत येतातच। पण आपण औषध केलेलं आहे ना, त्या औषधाने जामखेडी एकदा तुम्ही लावलं ते औषध परत जामखेड म्हणून तुम्हाला येणारच नाही। पण जिथं जामखेड आहे तिथं लावावंच लागणार आहे, एका जागेवर लावून तेवढीच जामखेड जाणार आहे। मग हो का आता आपण औषधाला करूया सुरुवात। हो का आपल्याला घ्यायचं सुरुवातीला म्हणजे एक भांडं घ्यायचं, हो का आपण काचेची मस्त वाटी घेतलेली, आणि वाटी घेतलेली आपल्याला हो का घ्यायचा आहे ते म्हणजे चुना। हो का आपल्याला चुना किती घ्यायचा आहे, आपल्या जितक्या जामखेडी असेल त्या प्रमाणात आपल्याला चुना घ्यायचा आहे। हो का मग हो का आपण आता चुना हो का आपण एवढा घेणार आहे, हो का एवढा घेणार आहे आपण चुना। हो का आता हे चुना घ्यायचा आहे आपल्याला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे काडीची पेटी, हो का काडीची पेटी। ह्या काडीची पेटीची किंमत तुम्हाला सांगतो जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं 1 रुपया आहे। तिची किंमत कमी बी होत नाही आणि जास्त बी होत नाही, असे काडीच्या पेटीची कमाल आहे। हो का आता आपण
ही जी इतकी काड्या पेटीचा फायदा आहे ना ह्याचा. आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे अशा काड्या घ्यायच्या. तर काड्या घेऊन ह्याचा आपल्याला गुल काढायचा आहे. हे आपण जे आपण काडी चितितो ना त्याचा असा गुल काढायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला गुल पाडून घ्यायचा आहे. त्याला काय आपल्याला कशाने काढायची गरज नाही, काय नाही, हाताने चुरगुळून निघतो. पहिला ही होता ती काळा गुला असायचा आणि आता ही गुल आहे ते आपला लाल गुल आलेला आहे असा माचीसांना. मग हे आपल्याला काड्याचा ही गुल अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आपल्याला असा गुल लागणार आहे आपल्याला. हे पहा आपल्याला एवढ्याच चुन्याला असा एवढा गुळ लागणार आहे आपल्याला. जवळजवळ 10-15 काड्याचा 15 काड्याचा आपण गुल काढून घेतोय. अशा पद्धतीने आपल्याला आता आपण 10-15 काड्याचा गुल काढून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये काडी पडलेली ते थोडी काढून घेऊया. असं औषध बनतंय चुटकी सरशीच. आपलं तुम्हाला सांगतो जामखीळ तुम्हाला गळून गेलेली पण कळणार नाही. कशी माहिती का, ती नुसतं लावून आराम झोपायचं. तुम्हाला सांगतो आपण उदबत्ती पोळील्यावर कसा त्रास होतो आपल्याला. पुन्हा कापायची म्हणली तरी कात्रीने कट करायची म्हणली तरी त्रास होतो. मग त्याच्यापेक्षा ह्याने आपल्याला त्रास जाणवत नाही, काय नाही. हे असं लावलं त्याला औषध किती आपल्याला काय लगेच त्रास जाणवत नाही आणि ते आपण रातच्याला त्याशी गळून पडती, डायरेक्ट गळून पडती. थोडं आपल्याला तिथं जखम झाल्याने वाटते, परंतु ती जखम एका दिवसामध्ये परत तपली त्याच्यावर धरून लगेच नीट होऊन जाते. असं याची कमाल आहे. मग आपल्याला एवढा गुल आपण चुना घेतला ना याच्यावरती टाकून घेऊया. टाकून घेतलेला आहे आपण ह्याच्यावरती गुल. मग आता आपण गुल टाकून घेतलाय ना, आपल्याला हे थोडं आधी हलवून घ्यायचं, दोन्ही मिक्स करून घ्यायचंय. हे दोन्हीचं मिश्रण करून घ्यायचंय. चुना आणि काडी पेचीचा गुल अशा पद्धतीने एवढ्या चुन्याला एवढं हे मिक्स करून घ्यायचं. आपल्याला अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं होतं. परत आपल्याला एक गोष्ट आणि टाकायची त्याच्यामध्ये, तिसरी गोष्ट टाकायची म्हणजे आपल्याला हा निरमा आहे का, वॉशिंग पावडर निरमा आपला हे आपल्याला लागणार आहे. मग ही तिन्हीचं मिळून आपल्याला औषध करून जामखिळीला लावायचंय. मग ती कशा पद्धतीने लावायचं आणि किती टाइम ठेवायचं तुम्हाला मी शेवटी सांगतोच आहे. आपल्याला एवढ्या याला अशा पद्धतीने आपल्याला हा निरमा पावडर टाकून घ्यायची. आता कसा दूर निघल्याने वाटतोय बघा तुम्ही. आता यातनं कसा दूर निघल्यासारखा वाटतोय ती तुम्ही पहा. आता एवढं दिसत नाही, बारीक बारीक दिसतोय. ही पहा. आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता निरमा किती टाकला, 2 चिमूट बारीकशा. आपला जेवढा गुल आणि जेवढा चुना आहे त्याच्या मापात टाकायचं एकदम. कारण आपल्याला किती जामखिळ्याला लावायचंय अशा मापात औषध आपल्याला हे बनवायचंय. आपण अशा पद्धतीने ही मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम मिक्स आता क्लिअर झालेलं आहे. आणि हा जामखिळे आहेत ना, जामखिळी कशा माहिती का, पाठीवरती भरपूर असतात. मग ते आपला काय हात पुरत नाही तिथं लावल्याकरता. मग आपल्या घरी कोण बी मंडळी असती, मुलं असतात, कोणी असतात, त्यांना सांगायचं बाबा पद्धतशीर आपल्याला जामखिळीला फक्त लावू म्हणून ते औषध. मग तुम्हाला सांगतो गळ्याला असतात. मग गळ्याचं काय आपण आरशामध्ये बघून पण लावू शकतो. तुम्हाला सांगतो. आणि काय लोकांना काय माहिती का, जामखिळी आवडतात बी. काय लोकांना आवडतात म्हणजे त्यांना भरपूर एक आपल्या मस्तपैकी चेहऱ्याला शोभा देते म्हणून जामखिळी ठेवतली.
काय कायचे असे नाकापशी असती, काय कायचे असे गालावर असती, कोणाकोणाचे असे कानावरती असती, काय काय आवडीने जामखिळे ठेवतात बी. जे आपल्याला काढायची जामखीळ त्यालाच फक्त हे औषध लावायचं आणि जे आपल्याला ठेवायची त्याला लागूनच द्यायचं नाही. मग तुम्हाला सांगतो हे अशा जामखिळेचं तुम्हाला सांगायचं महत्व म्हणजे का नाही, जामखिळीने आपला चेहरा इतका खराब वाटतो. हे नुसतं एखादी गुंडी काढली तर साऱ्या गळ्याच्या भोवतीने भरपूर जामखिळी राहतात, इतकेले मोठमोठ्याला जामखिळी होतात. मग ते आपल्याला घालवायसाठीच आपण आज औषध बनवले आणि हे औषध आपण असं बनवलंय ना, हो का, ह्यानी तुम्ही म्हणता दादा तू काही बी करायला लागला, काही बी नाही, ही मी किती बी आपल्या अशा जामखिळ्या घालवल्यात. आमचा आजोबा बी मी काय असंच औषध करून ठेवायचं आणि आपलं लावून टाकायचं एका रात्रीमध्ये जामखीळ तुमची गळून पडणार, तुम्हाला कळणार पण नाही. तिथं हात लावणार तर तुम्ही म्हणता दादा जामखीळ आपली काय झाली. मग जामखीळ काय झाली नाही, जामखीळ गळून पडणार आणि तिथं थोडाच तुम्हाला चट्टा धावणार बारीकसा तेवढ्याच जागेवरती. मग तेवढ्याच जागेवरती काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी आपलं काही त्याला लावायचं औषध नाही, काय नाही. परत त्याच्यावर खपली ती ऑटोमॅटिक ती दुसऱ्या 2 दिवसात तर ती जखम तुमची म्हणजे चट्टा पडलेला निघून जाते आणि त्या जागेवर परत जामखिळी येत नाही. त्या जागेवर नाही तुम्ही जिथल्या काढत्या तितक्या काय अशा प्रत्येकाला जामखिळ्या नसतात, पण ज्याला जामखिळ्याचा त्रास आहे भरपूर जामखिळी डोक्यामध्ये पण जामखिळी काय लोकांच्या येतात, अशा डोक्यामध्ये पण केस कापाय गेलं तरी पण जामखिळी, इतकं जामखिळी येतात लोकांना. मग त्याच्यासाठीच आपण औषध बनवलेलं आहे. का मग हे आपल्याला लावण्याचं आता तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने आपल्याला लावायचंय. हो का, आता आपण काडीची पिठी थोडी साईडला ठेवूया. काडी गोल काडी. हो का, आता एक चमचे घेतलाय आपल्याला. हो का, एक चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मिक्स केलेलं आहे. हो का, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय. हो का, अशा पद्धतीने हातावरती घ्यायचं. काय असं त्यात पी घेतलं तरी जमतंय, पण हातावरती घ्यायचं आणि जे आपण ही काडी घेतली होती ना अशी काडीच घ्यायची आपल्याला, कारण दुसरं काय घ्यायचं नाही. काही काडी घ्यायची अशा पद्धतीने आणि आपल्याला आता कुठं जामखिळ आहे ना, आता आपल्याला हिथं जामखिळ आहे. आता इथं दावायला तुम्हाला इथं लावलं तरी आपल्याला जामखिळच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो काय होतं, आता जामखिळे आपल्या चेहऱ्यावरती. मग तुम्हाला सांगतो काय अशा पद्धतीने आपल्याला त्या जामखिळीला अशा पद्धतीने एवढं पसरून द्यायचं नाही साईडला. फक्त ही जामखिळ आहे ना, ह्या जामखिळीला फक्त लावून घ्यायचं. आता हे मी लावलंय ना हिथं, आता ही जरी मी भरपूर टाइम ठेवलं ना तर हिथल्या जागेवरचं बारीक कातळं असं आपल्याला निघून गेल्यासारखं वाटणार, कारण तिथं जामखिळ असेल ना तर जामखिळ अख्खी गळून पडती आणि तुम्हाला सांगतो परत जामखिळ आपल्याला तिथं येत नाही. मग हे आपण जामखिळीसाठी औषध बनवलं होतं. आता आपण ह्याला साईडला काढून घेऊया. हो, जिथं जिथं जामखिळ आहे तुम्हाला तिथं हे औषध लावा. अशी हातावरती ह्याच्यावरती अशी कुठं बी तुमच्या असू द्या. हो, इथं असू द्या, तेव्हा अशा पद्धतीने बोटांवरती असू द्या. हो, अशा पद्धतीने कुठं बी हो अशा जामखिळांना बारीक 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 लावून घ्यायचं. हो, अशा पद्धतीने गालावरती असू द्या, चेहऱ्यावरती कुठं असू द्या. काय कायांच्या तर अशा नाकावरती पण जामखिळे असतात. काहीतरी हे जास्त करून ही आपली साईट आहे ना, ह्या साईटला जास्त राहतात बघा. ह्या साईटला मानवरती भरपूर जामखिळे राहतात. मग त्याच जामखिळी घालवण्याकरता आपण हा व्हिडिओ बनवला. कारण व्हिडिओ का बनवला, आपल्याला ह्याचा माहिती होतं. आमचा आजोबा हे अशा पद्धतीने त्यांना भरपूर जामखिळे होती. बसायची अशी चुना, निरमा आणि काळीची पिठीतला थोडा गुल घेऊन त्या टायमाला फक्त एवढंच की आता गुल आहे ती लाल आहे आणि त्या टायमाला होता ती काळा होता. मग ती घ्यायची मस्तपैकी कालवायची आणि मस्त जिथं जिथं आहे ना चट्ट तिथं लावून टाकायची. दुसऱ्या दिवशी त्यांची जामखीळ अख्खी गळून पडायची. मग तेव्हा मी पण माझ्या डोळ्यांनी 4-5 वेळा पाहिलेले. मग त्याच्यामुळं आपल्याला म्हणलो जामखिळी विषयी व्हिडिओ बनवायचा. भरपूर लोकांना अशा जामखिळे आहेत. तरी मित्रांनो मग आपण हा जामखिळी विषयी व्हिडिओ बनवला होता. तो तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. नमस्कार.